नमस्कार, माझे नाव तनिष्का सचिन नेरे. मी आता 7वी शिकते. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कडूस नंबर 1. आमच्या प्रकल्पाचं नाव आहे गावठी पाठशाळा प्रकल्प. आमची समस्या अशी आहे की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण भेटत नाही. जर त्यांना काही शैक्षणिक साहित्य लागलं तर ते त्यांना भेटत नाही. तर मग या समस्येवरती आम्ही फाइंड द ग्रेट प्रोसेस सुरू केली. जसं की ही समस्या कोणाला आहे, काय आहे, कधी आहे, कोठे व काय हे आम्ही आधी आयडेंटिफाय केले. नंतर इथे आम्ही पूर्ण महाराष्ट्राचा डेटा काढला. जसं की किती विद्यार्थ्यांना शिक्षण न भेटल्याने किती विद्यार्थी शाळा सोडून जातात ते, परत किती शिक्षकांची कमतरता आहे. मग ते नंतर पाहिल्यानंतर आम्ही इथं पुण्याचा डेटा काढला. त्याच्यात आम्ही पाहिलं की स्किलफुल लोक किती आहेत, रिटायर्ड शिक्षक किती आहेत. तर ते आम्ही शोधल्यानंतर त्याच्यावर आम्ही उपाय काढला की आमच्या गावाच्या मधोमध आम्ही गावठी पाठशाळा केंद्र उभारले. त्याच्यात आम्ही सेवानिवृत्त शिक्षक, स्थानिक कारागीर, कलाकार ते किती आहेत ते आम्ही पाहिलं. त्यांना ज्यांना या विद्यार्थ्यांना मदत करावीशी वाटली त्यांनाही या स्कॅनरवरती आम्ही त्यांना स्कॅन करायला लावलं आणि त्याच्यावरती त्यांची माहिती भरायला सांगितली. मग नंतर त्यांचा ज्या लोकांनी त्याच्यावर माहिती भरली ते नंतर आमच्यापर्यंत त्यांची नावं पोहोचली. नंतर इथं असं कळलं की स्टुडंटचा सहभाग, विद्यार्थ्यांचा सहभाग 150 होता. की नंतर मग परत अजून आर्टिस्ट होते त्यांचा 5%, परत अजून बऱ्याच जणांनी याच्यात सहभाग घेतला होता. नंतर याच्यात आम्ही पूर्ण आकडेवारी काढली. त्याच्यात आम्हाला दिसलं की 25% याच्यात ग्रोथ झाली, म्हणजे वाढ नीट विद्यार्थी हुशार झाले होते. परत त्यांना समजत पण होतं शिकवलेलं. नंतर इथं असं त्यांना शिक्षकांनी शिकवल्यानंतर त्यांना इथं प्राइजेस भेटत होते. नंतर इथं आम्ही फोटोज पण लावले त्याचे की म्हणजे कम्प्युटर शिकताना मुलं, परत डान्स वगैरे वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये विद्यार्थी भाग घेत होते. नंतर इथं मग आम्ही महत्त्वपूर्ण आकडेवारी काढली. त्याच्यात असं दिसलं की एकूण विद्यार्थ्यांचा सहभाग 150 होता. शिक्षक व मार्गदर्शक 30% होते. परत उत्तीर्ण कर 92% होता. पालक समाधान 85% होते. म्हणजे आम्ही जे पालक सभा भरवायचो